भुईमुग प्रत्यक्ष आपण या ठिकाणी पाहतो आहोत. तर या शेतामध्ये तुम्हाला कोणकोणती पिकं दिसतात? तर ही आहे गव्हाचं पीक. कशाचं पीक आहे? गव्हाचं. आता बघा, यांनी सगळे आंतरपिकं घेतल्यासारखे केलेत. मेन पीक आहे, यांनी या ठिकाणी चंदन लागवड केलेली आहे. आणि चंदन लागवडीमध्ये तुम्हाला त्यांनी आंतरपीक म्हणून भुईमुगाचं पीक घेतलंय, तिळाचं पीक घेतलंय, गव्हाचं घेतलेलं आहे. आणि पलीकडे मिरच्या सुद्धा आहेत पहा. अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला शेती पाहायला मिळते. आता आपण थोडं पुढे गेलो तर आपल्याला ज्वारीचं पीक पाहायला मिळेल. या रब्बी हंगामामध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये ही पिकं घेतली जातात. या शेतकऱ्यांना तणतोडा केलेला आहे. तणतोडा करणे म्हणजे खुरपणे, निंदणी करणे. याला दोन असे समानार्थी शब्द आहेत. या ठिकाणी पाणी देण्याची पद्धत पहा. या ठिकाणी ड्रिपनं तुम्हाला पाणी दिलेलं दिसतंय. कशानं पाणी दिलेलं दिसतंय? ड्रिप. याला आधुनिक सिंचन पद्धती म्हणतात. काय? ड्रिपनं म्हणजे थेंबे 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 अगदी टिप 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 पाणी पडतंय आणि पाण्याचा जो वायपटपणा असतो तो टाळला जातो. पाणी वाया जात नाही. डायरेक्टली पिकाच्या मुळाला पाणी मिळतं. आणि साधारण पिकाची मुळं किती असतात? एक ईदभर टिचभर एवढेच मुळं असतात. त्याच्यापेक्षा खोल पाणी देण्याची सुद्धा गरज नसते. आपली पाटानं पाणी देण्याच्या पद्धतीमध्ये काय होत होतं की पाणी दिलं जायचं आणि पाणी थोड्या वेळाने ते सुकून जायचं. अशा पद्धतीनं पाण्याचं नुकसान होत होतं. सूर्याच्या उष्णतेने पसरलेल्या पाण्याची वाफ व्हायची. आज या ठिकाणी थेंबे थेंबे पाणी दिल्यामुळं थोड्या पाण्यावर ती शेती चांगल्या प्रकारे पीक घेता येते. या ठिकाणी आंतरपीक म्हणून मिरचीचं पीक घेतलेलं आहे, गव्हाचं पीक घेतलेलं आहे. त्याचबरोबर आंबा लागवड सुद्धा या शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लक्षात येत आहे? रब्बी हंगामामध्ये थंडीच्या वातावरणात म्हणजे दिवाळीच्या नंतर ज्या पिकांची पेरणी केली जाते किंवा दिवाळीच्या आसपास पेरणी केली जाते त्याला रब्बी हंगाम म्हणतात. आणि पावसाळ्यामध्ये जूनमध्ये ज्याची पेरणी केली जाते त्याला खरीपाचा हंगाम असं म्हटलं जातं. तर असे दोन हंगाम या ठिकाणी आपल्याकडे पाहायला मिळतात. आणि ज्या ठिकाणी पाणी आहे, पाण्याचं प्रमाण ज्या ठिकाणी जास्त आहे तिथं उन्हाळ्यामध्ये पिकं घेतली जातात. अशा पद्धतीनं ही पिकं घेतली जातात. समोर पाहिलं तर तुम्हाला हे मकाचं पीक दिसतंय. कशाचं आहे? मका लागवड. खूप छानपैकी मका या शेतकऱ्याने आणलेली आहे. आणि शेतामध्ये अशा प्रकारे हे तण वाढलेलं असतं. हे तण खुरप्यानं खुरपून त्याला समानार्थी शब्द निंदणी असं सुद्धा म्हणतात. भांगलणे असं सुद्धा म्हणतात. भांगलणे म्हणजे खुरपणी करणे किंवा तण काढणे.